नमस्कार, मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: मुखे भावभक्ती आक्रोश फोडीती, आर्या रिझविती स्नेहासाठी. शूद्रा भुलवूनी गुलाम करीशी, भटा मोकलीशी धनीपणा. भटजीची संग धरू नको आता, देती आता गोता अखेरीस. दुर्गुणाची खान कृत्रिमी अचाट, जगात बोभाट ज्योती म्हणे. जाणून घेऊया या अखंडाचा अर्थ. या ओळीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लेखणीतून आलेल्या आहे. त्यांचा अर्थ असा की काही लोक वरवर भक्ती, प्रेम आणि आपुलकीचे प्रदर्शन करतात, पण त्यामागे स्वतःचा स्वार्थ असतो. लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. फुले म्हणतात की शूद्र अतिशूद्र समाजात अज्ञानात ठेवून त्याचं शोषण केले गेले आणि काही लोक त्यातून संपत्ती व फायदा मिळवतात. स्वार्थी लोकांची संगत करू नका. अशा लोकांच्या सहवासामुळे माणूस अडचणीत पडतो आणि चुकीच्या मार्गाला लागतो. धूर्त म्हणजेच कपटी, कृतघ्न लोक समाजासाठी घातक असतात. आता लोकांपासून सावध राहावे असे ज्योतिराव फुले सांगतात. एकूण आशय असा की महात्मा फुले या ओळीतून अंधश्रद्धा, स्वार्थीपणा आणि कपटीपणा तसेच समाजातील शोषणाऱ्यावर टीका करतात. ते लोकांना विवेक, सत्य आणि सजगता याचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश देतात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. आपण तो सर्वांनी अंगीकार करावा अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणास विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.